महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होत आहेत। मूळ अमरावतीचे असलेल्या भूषण गवई यांनी कायदे क्षेत्रात मोठं काम केलंय आणि आता ते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होत असल्याने महाराष्ट्राला त्यांचा सार्थ अभिमान वाटतोय। पाहुयात भूषण गवई यांच्या कारकिर्दीचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। भूषण गवई होणार देशाचे सरन्यायाधीश। अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा। महाराष्ट्राचा सुपुत्र मोठ्या पदावर जाणार। महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत। भूषण गवई हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील असून ते भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते रा सु गवई यांचे पुत्र आहेत। देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर अमरावती जिल्ह्याला मिळालेले दुसरे महत्त्वाचे पद आहे। भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहेत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देतील। 24 मे 1960 रोजी भूषण गवई यांचा अमरावतीत जन्म। मुंबईतून कायद्याची पदवी, 1985 मध्ये वकिलीला सुरुवात। 2003 ते 2019 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश। 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले। भूषण गवई यांना सरन्यायाधीश म्हणून 6 महिन्यांचा काळ मिळणार। 23 नोव्हेंबर 2025 रोजी गवई सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होणार। भूषण गवई यांनी अमरावती शहरातील फ्रेजरपुरा महानगरपालिकेच्या शाळेत 4थी पर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले। 1965 ते 69 दरम्यान त्यांनी गडेघाट परिसर असलेल्या याच भागात शिक्षण घेतलं। हीच ती शाळा। फ्रेजरपुरा येथील शाळेमध्ये, प्राथमिक शाळेमध्ये मी स्वतः दासाहेब गवई यांच्यासोबत त्यांचं नाव दाखल केलं। नाव दाखल केल्याबरोबर भूषण गवई यांनी तिथे आपल्या हुशारीपणाची चुणूक दाखवली। सर्व शिक्षक त्यांचं कौतुक करत होते आणि आम्ही पण। माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह भूषण गवई यांचं घर अमरावतीच्या काँग्रेस नगरमध्ये आहे। प्रतिभा पाटील आणि भावी सरन्यायाधीश भूषण गवई यांचं घर लागून आहे। इथं जो राहते तो 100% मोठा होते, म्हणून आज गवई साहेब जे सरन्यायाधीशची शपथ घेणार आहे 14 तारखेला, त्यांची जी घोषणा झाली आहे ते पूर्ण देशासाठी तर अभिमानाचा विषय, विशेषतः अमरावती आणि आमच्या काँग्रेस नगर वासियांसाठी आणि माझ्यासाठी खूप भूषण आणि आम्हाला गर्व आहे की आम्ही या गवई फॅमिली सोबत आमचे शेकावत साहेब, ताई साहेब आमचे पारिवारिक संबंध आहे। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी भूषण गवई यांचं अभिनंदन करत भूषण गवई यांचा अभिमान असल्याचं म्हटलंय। आदरणीय भूषण साहेब हे फार मोठं देशाचं सर्वोच्च पद भूषवत आहे, याचा मला सुद्धा अभिमान आहे। कारण मी सुरुवातीला माझं राजकारण त्यांच्या मुशीत राहून वाढलेलं आहे। विदर्भाची सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणारं अमरावती शहर हे देशाच्या राजकारणातही महत्त्वाचं केंद्र राहिलंय। आधी देशाच्या सर्वोच्च पदावर अर्थात राष्ट्रपती पदावर प्रतिभा पाटील विराजमान झाल्या, त्यानंतर आता भूषण गवई देशाचे सरन्यायाधीश होत आहेत। हा अमरावतीच्या आणि महाराष्ट्राच्याही शिरपेचात मानाचा तुरा आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।